नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 74. ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये राकेश, रीटा, अमित, अमृता, त्रिशा आणि विश्वजित बसले होते. विश्वजितने तातडीने ही मीटिंग अरेंज केली होती. तू अचानक फॅमिली मीटिंग का अरेंज केली आहेस? राकेशने विचारलं. मिस्टर अग्निहोत्री यांच्यासोबत आपण जी डील करणार होतो ती कॅन्सल करता येणार नाही, कारण त्यामध्ये आपले पण पैसे लागले आहेत आणि यापुढे आरोही त्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणार नाही, विश्वजितने सांगितलं. आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. ही तर चांगली गोष्ट आहे, पण या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपला एकही पैसा लागलेला नाही, म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही, राकेश म्हणाले. तुम्ही विसरत आहात की दक्ष अग्निहोत्री यांनी जी पार्टनरशिप ऑफर केली होती त्यासाठी आपण लोन काढलं होतं. ते पैसे ऑलरेडी त्यांना मिळाले आहेत. आता आपण माघार घेतली तर आपला लॉस होईल, कारण मिस्टर दक्ष कधीच आपल्याला नुकसान भरपाई देणार नाही, विश्वजितने सांगितलं. आता सर्वांनाच टेन्शन आलं होतं. डोंट वरी विश्वजित, मी मिस्टर अग्निहोत्री यांच्यासोबत बोलून घेते, ते नक्कीच ऐकतील, अमृता म्हणाली. आणि रीटाने संशयाने तिच्याकडे पाहिलं. अरे वा अमृता, तू तर असं बोलत आहे जसे काय मिस्टर अग्निहोत्री तुझ्या इशाऱ्यावरून असतात, म्हणजे फक्त तुझ्यासाठी ते बिझनेसमध्ये लॉस करतील असं वाटलं नव्हतं, रीटा म्हणाली. आणि ती सावध झाली. आम्ही फ्रेंड आहोत म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे, आणि आपल्याला काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे, अमृताने पटकन आपली बाजू सावरली आणि विषय आवरता घेतला. तुझं काय म्हणणं आहे विश्वजित? तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे. तू काहीतरी प्लॅन केला असेल, त्याशिवाय तू ही मीटिंग फिक्स केली नसती, अमित म्हणाले. अभिजित आणि सिद्धार्थ त्यांच्या नवीन स्टार्टअपसाठी बिझी आहेत आणि सध्या आपले बरेच प्रोजेक्ट पेंडिंग आहेत, म्हणून माझी इच्छा होती की यापुढे त्रिशाने या प्रोजेक्टवर काम करावं, विश्वजितने सांगितलं. आणि त्रिशाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तुझी इच्छा आहे की मी अग्निहोत्री सोबत काम करावं? माझ्याने होणार नाही. मी पाटील इंडस्ट्रीमध्ये हॅप्पी आहे, त्रिशाने नकार दिला. त्रिशा बेटा बरोबर बोलत आहे. आपली कंपनी सोडून त्या ठिकाणी जाण्याची काही गरज नाही. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूयात. अमृताला पण टेन्शन आलं होतं, कारण अशाने त्रिशाला विश्वजित सोबत जवळीक साधता येणार नव्हती. आय थिंक विश्वजितने योग्य तो डिसिजन घेतला आहे, राकेशने संमती दिली. माझ्याजवळ दुसरा ऑप्शन असता तर मी त्रिशाचं नाव सुचवलं नसतं. प्लीज त्रिशा, जे पर्सेंटेज आम्ही आरोहीला दिले होते ते तुझ्या नावावर ट्रान्स्फर होतील, पण हे कॉन्ट्रॅक्ट तुलाच करावं लागेल. आय होप तू मला निराश करणार नाही, कारण माझ्याजवळ दुसरा ऑप्शन नाही, विश्वजित काकुळतीला येऊन बोलत होता. यावेळी त्याला त्रिशाची गरज होती. अशात तिने माघार घेतली तर मग विश्वजितच्या नजरेतून उतरण्याची शक्यता होती. तिने केविलवाण्या नजरेने अमृताकडे पाहिलं तर तिने हो मध्ये मान हलवली. तू आरोहीपेक्षा स्मार्ट आहेस, म्हणून या प्रोजेक्टसाठी तू बेस्ट आहे, राकेश म्हणाले. त्रिशाचा नाईलाज झाला होता. ठीक आहे, पण हे मी फक्त तुझ्यासाठी करत आहे, त्रिशा म्हणाली.
आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. थँक्यू सो मच त्रिशा, तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. विश्वजितने तिच्या खांद्यावर थोपटलं. विश्वजितसाठी ती वाटेल ते करायला तयार होती, कारण आरोही जास्त दिवस त्याच्या लाईफमध्ये राहणार नव्हती. त्यामुळे लवकरच तिला आरोहीची जागा घ्यायची होती. आरोही एकटीच गार्डनमध्ये बसली होती. तिला घरच्या लोकांनी वाळीत टाकले होते. यावेळी तिला एकटं वाटत होतं, म्हणून तिने जान्हवीला कॉल केला होता. कशी आहेस जानू? आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे. आरोहीला भरून आलं होतं. मला पण तुमची खूप आठवण येत होती. इथं आल्यानंतर मनामध्ये एक कॉन्फिडन्स आला आहे. मी आधीच इथं यायला हवं होतं. जान्हवीच्या आवाजावरून ती खुश वाटत होती. स्वतःची काळजी घे आणि काहीही लागलं तर आम्हाला कॉल कर, आरोही म्हणाली. तुम्ही भेटायला आला असता तर बरं झालं असतं. मी तसं भाईंना सांगू का? जान्हवीने विचारलं आणि आरोही घाबरली. सध्या वर्कलोड जास्त आहे. फ्री झाल्यानंतर आम्ही दोघे तुला भेटायला येऊ, आरोही म्हणाली. काही जुजबी बोलणं झाल्यानंतर आरोहीने कॉल कट केला आणि विश्वजितला कॉल लावला, पण त्याने तिचा कॉल उचलला नाही. काल रात्री त्याचे शब्द तिच्या जिव्हारी लागले होते. त्याचा अबोला तिला आतून पोखरत होता. तिचे डोळे रडून सुजले होते. ती पूर्णपणे हतबल झाली होती. मिस्टर दक्ष अग्निहोत्री यांनी अमृताला भेटायला बोलावले होते. त्यावेळी मयंक पण तिथेच उपस्थित होता. दोघांचेही चेहरे गंभीर वाटत होते. त्या बाईचा शोध लागला? तू कॉलवर सांगितलं होतं की तुझ्या हाती काही पुरावे लागले आहेत. तिने त्या बाळाला जन्म दिला होता का? कोण आहे तो, मुलगा की मुलगी? अमृताच्या मनामध्ये कित्येक प्रश्न होते. तुला मी हुशार समजत होतो, पण तू एक नंबरची बावळट निघालीस. तू सापाचं पिल्लू पाळलं आहेस. मिस्टर दक्ष रागाने लालबुंद झाले होते. तू नक्की कोणाबद्दल बोलत आहेस? दक्ष जे बोलत होते ते अमृताच्या डोक्यावरून जात होतं. दक्ष यांनी मयंकला इशारा केला आणि मयंक एका अर्धवट वयाच्या स्त्रीला आतमध्ये घेऊन आला. नमस्कार मालक, तिने हात जोडले. तुला एक काम व्यवस्थित करता येत नाही. जिच्याबद्दल मी बोलत होते तीही नाही. आजही मी तिचा चेहरा विसरले नाही. ही अनिता नाही, अमृताने सांगितलं. तुम्ही बरोबर बोललात मॅडम. माझं नाव अनिता नाही, शैला आहे. मी तिची सक्की भाऊजाई आहे, शैला मामीने सांगितलं आणि अमृताच्या डोळ्यांमध्ये चमक आली. ओ, आय सी. म्हणजे तू त्या कॅरेक्टरलेस बाईची भाऊजाई आहेस. आता कुठे आहे ती? कुठे तोंड काळं करून बसली आहे? अमृताने कसानुसा चेहरा केला होता. त्या बाईमुळे आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. तिने माझ्या नवऱ्याला खाल्लं होतं. ती एक नंबरची अवदासा होती. बरं झालं एकदाची मेली, शैलाने सांगितलं. अनिता या जगामध्ये नाही. थँक गॉड. आता माझं टेन्शन मिटलं. बिचारा अमित, त्याला ही गोष्ट समजेल तेव्हा किती वाईट वाटेल. अमृता हसायला लागली होती. हसू नको अमृता, तुझ्यावर रडायची वेळ येणार आहे, दक्ष म्हणाले. तू खुश व्हायला हवं. माझ्या लाईफचं सर्वात मोठं टेन्शन गेलं आहे, अमृता म्हणाली. आधी हा फोटो पहा, म्हणजे तुमची खुशी क्षणामध्ये गायब होईल. मयंकने तिच्या हातामध्ये एन्व्हलप दिला. अमृताने तो उघडून पाहिला आणि तिला जबरदस्त धक्का बसला. तो फोटो पाहून पृथ्वी तिच्या
भोवती गोल गोल गिरकी घेऊ लागली. आपण स्वप्न पाहत आहोत असा तिला भास झाला होता. तिने पटकन तो फोटो फेकला आणि मोठ्याने ओरडली, नाही, हे शक्य नाही. हा फोटो बनावटी आहे. अमृता मोठ्याने किंचाळत होती, कारण त्या फोटोमध्ये आरोही आणि अनिता एकत्र होते. आरोही 17 वर्षांची होती तेव्हाचा तो फोटो होता. तिने रागामध्ये शैलाचे दोन्ही खांदे घट्ट पकडले. ओ बाई, काय झालं तुम्हाला? सोडा मला. शैला मामी घाबरली होती. मयंकने अमृताला तिच्यापासून बाजूला केलं. रिलॅक्स आंटी, हे सत्य आहे, मयंकने सांगितलं. याचा अर्थ आरोही? अमृताला बोलताना त्रास होत होता. हे पहा साहेब, आधीच या मायलेकीने आमचं जीणं मुश्किल केलं होतं. आरोहीचं लग्न माझ्या भावासोबत होणार होतं, पण तिने माझ्या भावाला खाल्लं. माहीत नाही तो कुठे आहे. आरोही माझ्यासाठी मेली आहे. मला माझे पैसे द्या आणि जाऊ द्या, शैला मामी म्हणाली. मयंकने तिच्या हातावर पैशाचा बंडल ठेवला आणि ती निघून गेली. सत्य बदलता येत नाही अमृता. आरोही ही अमितची मुलगी आहे. मला तर हेच समजत नाही की इतकी मोठी गोष्ट कोणाला कशी माहिती नाही पडली. विश्वजित तर हुशार आहे. त्याने तिचा भूतकाळ उकरून काढण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याला ही गोष्ट माहिती असायला हवी होती. दक्ष विचार करत होते. स्टॉप इट दक्ष, स्वप्नामध्ये पण असा विचार करू नको. विश्वजितला सत्य समजलं तर तो अमितला सांगितल्याशिवाय राहणार नाही. अमितने अनिता शोध घेण्यासाठी त्याला सांगितलं होतं. ओ गॉड, आता मी काय करू? अमितला समजलं की आरोही त्याची आणि अनिताची मुलगी आहे. तो जगाचा विचार न करता आरोहीला ॲक्सेप्ट करेल. आणि माझी त्रिशा, तिला मी काय उत्तर देणार? अमृताची अवस्था बेकार झाली होती. दक्ष आणि मयंक पण टेन्शनमध्ये आले होते. हीच योग्य संधी आहे. आपण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायला हवं. त्यानंतर आरोही स्वतः विश्वजितच्या लाईफमधून निघून जाईल, मयंक म्हणाला. असं होऊ शकतं. ती मुलगी आमच्या अवतीभोवती पण नको आहे, अमृता म्हणाली. डोंट वरी अमृता, विश्वजित आणि आरोहीला वेगळं करण्यासाठी माझ्याजवळ जबरदस्त प्लॅन आहे. मिस्टर दक्षवर तिचा विश्वास होता. विश्वजित आणि अभिजित आणि सिद्धार्थला कॅबिनमध्ये बोलावले होते. मीटिंगमध्ये जे काही झालं होतं ते विश्वजितने दोघांच्या कानावर घातलं होतं. कोणाला संशय तर आला नाही ना? कारण अमृता आंटी स्मार्ट आहे, अभिजितने विचारले. अमृता आंटी आणि मिस्टर दक्ष यांची ओल्ड फ्रेंडशिप, त्यात मयंकचे आरोहीला टार्गेट करणे, यामध्ये बरंच साम्य आहे. माझा सिक्स सेन्स मला सांगत आहे की हे दोघे मिळालेले आहेत. म्हणून मी मुद्दाम त्रिशाला त्यांच्या कंपनीमध्ये अपॉइंट केलं आहे. त्यांची एक चूक, त्यानंतर मी त्यांना दाखवतो की हा विश्वजित काय चीज आहे, विश्वजित म्हणाला. माहिरा आपल्या परीने प्रयत्न करत आहे. एकदा का पुरावे हातात आले त्यानंतर मयंक आणि दक्ष एक्सपोज होतील, अभिजित म्हणाला. तू माहिरासोबत कामासंदर्भात बोलत असतो ना? नाही, म्हणजे आजकाल तुझ्या डेट्स वाढल्या आहेत म्हणून विचारलं, सिद्धार्थ हसू दाबत म्हणाला. माझी सेटिंग होत आहे तर तुझ्या का पोटामध्ये दुखत आहे? कधीच्या काळी चांगली मुलगी भेटली आहे, पण तुला माझं सुख पाहवत नाही. अभिजितची नजर विश्वजितवर गेली आणि त्याने जीभ चावली. आम्ही मस्करी करत होतो, अभिजितने नजर चोरली आणि विश्वजित मंद हसला. मला त्रिशाच्या प्रत्येक मुवमेंटची खबर हवी आहे. तिच्यावर बारीक लक्ष ठेव.
यावेळी मी तिला सोडणार नाही, विश्वजितने सांगितलं. त्याच्या डोक्यामध्ये जे शिजत होतं याची कोणालाही भनक नव्हती. डोंट वरी भाई, तुमचं काम होऊन जाईल. बाय द वे, या वीकमध्ये तुम्हाला मीटिंगसाठी लंडनला जायचं आहे. तुमचं तिकीट कन्फर्म झालं आहे, अभिजितने सांगितलं. ओ शिट, ही मीटिंग पण ना आत्ताच यायची होती, विश्वजित वैतागत म्हणाला. आधीच आरोहीसोबत त्याचं रिलेशन ठीक नव्हतं. अशात तो निघून गेला तर तिला वाईट वाटेल. मनात असूनही तो आरोहीला स्वतःसोबत घेऊन जाऊ शकत नव्हता आणि त्याचा जो प्लॅन होता तो पण तिला सांगता येणार नव्हता. यावेळी आरोही जे फेस करत होती त्याचा त्रास त्याला पण होत होता, पण तो हतबल झाला होता. त्रिशाला जाम टेन्शन आलं होतं. विश्वजितपासून दूर जाण्याचा विचार तिला असह्य करत होता. आत्ता कुठे दोघांचं रिलेशन पूर्वपदावर आलं होतं. अशात विश्वजितने तिला अग्निहोत्री इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट केलं होतं. तिला काहीच सुचत नव्हतं. रिलॅक्स बेटा, यावेळी विश्वजितच्या नजरेमध्ये तू मोठी झाली आहेस. त्याने फक्त तुझी मदत घेतली आहे. यावरून समजतं की त्याचा तुझ्यावर विश्वास आहे. अमृताने तिची समजूत काढली. तुम्ही पण ना मॉम, तुम्हाला कसं समजत नाही. दिवसभर मी अग्निहोत्री इंडस्ट्रीमध्ये असणार, मग विश्वजित आणि माझी भेट कशी होणार. मला होता होईल तितकं त्याच्या जवळ राहायचं आहे, त्रिशा म्हणाली. आय नो बेटा, पण तो दिवस दूर नाही जेव्हा आरोही कायमची त्याच्या आयुष्यातून निघून जाईल. त्यानंतर त्याच्यासाठी फक्त तूच असणार आहे, अमृता म्हणाली. मी नेहमी हेच ऐकत आले आहे. अजूनही आरोही ही विश्वजितच्या लाईफमध्ये ठाण मांडून बसली आहे. कधी येणार तो दिवस. माझे पेशन्स संपत आले आहे. हे चांगुलपणाचं नाटक माझ्याने होत नाही. त्रिशाने दोन्ही हाताने डोकं पकडलं. या जगात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. आणि तुझ्यासोबत तुझी मॉम आहे. तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. ट्रस्ट मी. अमृताने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्रिशा शांत झाली. विश्वजित पॅकिंग करत होता. आरोही एकटक त्याच्याकडे पाहत होती. या काही दिवसांमध्ये तिच्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालं होतं. डोळे पण खोल गेले होते. तिच्याकडे पाहण्याचं धाडस त्याच्यामध्ये नव्हतं. मला सोडून चालला आहात ना, आरोहीने विचारलं. विश्वजित तिच्या जवळ आला आणि तिला आपल्या मिठीमध्ये कैद केलं. तुला खरंच असं वाटतं की मी तुला सोडून जाईल, विश्वजितला भरून आलं होतं. यावेळी आरोहीच्या डोळ्यातलं पाणी सुकून गेलं होतं. तिचे डोळे भकास वाटत होते. मग ही पॅकिंग का करत आहात, आरोहीने विचारलं. त्याने आरोहीचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. एका मीटिंग संदर्भात बाहेर चाललो आहे. तू स्वतःची काळजी घे. विश्वजितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मी पण तुमच्यासोबत येणार. आरोही खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती. तिकीट आले आहेत आरोही, आणि एमर्जन्सीमध्ये तुला घेऊन जाता येणार नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि हो, मी आल्यानंतर आपल्यामध्ये जे काही गैरसमज असतील ते कायमचे संपतील. तोपर्यंत तू स्ट्रॉंग राहायला हवं, विश्वजित तिला समजावून सांगत होता. पण यावेळी तिच्या डोक्यामध्ये काहीच घुसत नव्हतं. मला असं का वाटत आहे की तुम्ही माझ्यापासून खूप दूर चालला आहात आणि आपली भेट कधीच होणार नाही. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. आपल्या नात्याला नजर लागली आहे, पण ह्यामध्ये तुमची चूक नाही. मीच कमनशिबी आहे. म्हणून जन्माआधी बाबा सोडून गेले. त्यानंतर आईचं छत्र हरवलं आणि आता
माझं प्रेम माझ्यापासून दूर चाललं आहे. आरोहीचे डोळे भरून आले होते. असा विचार स्वप्नातही करू नकोस. आपल्यामध्ये कितीही मतभेद असले तरी तुला सोडण्याचा विचार मी स्वप्नातही करणार नाही. आपलं नातं इतकंही कमकुवत नाही. फक्त आपल्या प्रेमावर विश्वास ठेव. हा विश्वजित आपल्या मतावर ठाम आहे. तो कधीच तुला अंतर देणार नाही. विश्वजितच्या डोळ्यांमध्ये तिच्याविषयी प्रेम होतं. काही प्रमाणात ती शांत झाली आणि त्याच्या मिठीमध्ये शिरली. या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये दुरावा आला होता. म्हणून हा विरह त्याला सहन होत नव्हता. त्याने आरोहीला दोन्ही हातावर उचललं आणि अलगद बेडवर झोपवलं. तिने डोळे मिटून घेतले. विश्वजितने अलगद तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आपण उगाच तिच्यासोबत रूडली वागलो याचा आत्ता कुठे त्याला पस्तावा झाला होता. पण यापुढे तो आरोहीला तक्रारीची एकही संधी देणार नव्हता. तिच्या आयुष्यात प्रेम भरणार होता. आरोही त्याचं सर्वस्व होती. तिनेच त्याला पूर्णत्वाला नेलं होतं. विश्वजितला दोघांची पहिली रात्र आठवली. आजही ती रात्र तो विसरला नव्हता. त्यावेळी दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. तरी त्या रात्री आरोहीने त्याला भरभरून सुख दिलं होतं. म्हणून ती रात्र त्याच्यासाठी खास होती. त्याने अलगद तिच्या खोल गळ्यावर ओठ टेकवले. तिच्या ओठांतून उसासा बाहेर पडला. त्याचे ओलसर ओठ तिच्या खोल गळ्यांवरून चेहऱ्यावर आले. आरोही, त्याने आवाज दिला. दोघांच्या ओठांमध्ये काही इंचाचे अंतर होते. यावेळी त्याला उत्तर देण्याचं भान तिच्यात नव्हतं. आपण पहिल्यांदा भेटलो होतो ती रात्र मला पुन्हा अनुभवायची आहे. विश्वजितचा पुरुषी आवाज तिच्या कानामध्ये घुमला. तिने डोळे उघडले. आरोही कमालीची लाजली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती, जे पाहून तो सुखावला होता. त्याने तसेच तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये कैद केलं आणि पॅशनेटली किस करायला सुरुवात केली. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. त्याच्या दोन्ही पायाची पकड तिच्या पायांमध्ये बसली होती. त्यामुळे त्याच्या शरीराखाली आरोही जकडली गेली होती. विश्वजितच्या स्पर्शाने तिच्या मनातील विचार झटक्यात बाजूला सारले गेले. दोघेही त्या स्पर्शात रममाण झाले होते. पण तिला हे माहीत नव्हतं की लवकरच तिच्या आयुष्यात मोठं वादळ येणार होतं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.